नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. दिवसभरातील राज्यभरातल्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. मात्र त्याआधी आढावा घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा. दिवसभरातील पहिली मोठी बातमी मुंबईमधील कबूतरखान्यांवरून झालेल्या आंदोलनांची. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यावर हातात चाकू घेऊन आंदोलन करणाऱ्यांना एक न्याय आणि शांततेमध्ये आंदोलन करणाऱ्यांना दुसरा न्याय का, असा संतप्त सवाल मराठी एकीकरण समितीने उपस्थित केला. हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. दिवसभरातली दुसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे 15 ऑगस्टला चिकन मटन विक्री बंदी संदर्भातली. केडीएमसी, नागपूर, मालेगावसह काही महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी चिकन मटन विक्रीवर बंदी घातली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. विरोधकांनी 15 ऑगस्टला चिकन पार्टी करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजप आणि शिवसेनेमध्ये पेच कायम असताना यामध्ये छगन भुजबळांची एंट्री झाली आहे. 15 ऑगस्टला ध्वजारोहणासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये गोंदियामध्ये ध्वजारोहणाचा मान हा भुजबळांना मिळाला. मात्र नाशिक सोडून गोंदियामध्ये ध्वजारोहण करणार नाही अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. तर पुढची महत्त्वाची बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली. मंत्रिपद जाऊन 5 महिने झाले तरी मुंडेंनी शासकीय बंगला सोडलेला नाही. मुंबईत राहण्यासाठी घर नसल्यानं बंगला सोडला नाही असं मुंडेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. पण निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये मात्र मुंबईमध्ये एक सदनिका म्हणजे त्यांचं घर असल्याची माहिती मुंडेंकडून देण्यात आल्याचंही समोर आलंय. त्यामुळे मुंडे पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर आलेले आहेत. तर